तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता आणि स्वच्छतागृहाचा वापरही करू शकता. दुकानदाराकडे सुट्टे पैसे नाहीत म्हणून तो तुम्हाला त्या बदल्यात चॉकलेट देऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे उर्वरित पैसे पैशाच्या स्वरूपातच मिळणे हा तुमचा अधिकार आहे. चला तर आज 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन असल्याने ग्राहक म्हणून आपले हक्क जाणून घेऊ. तर 15 मार्च हा दिवस संपूर्ण जगात जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा होतो. ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्या हक्कांचा आदर आणि त्यांचे संरक्षण करण्याची संधी देणारा हा दिवस आहे. जागतिक ग्राहक हक्क दिवस पहिल्यांदा 1983 मध्ये साजरा करण्यात आला. 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. त्यानंतर औपचारिकरित्या ग्राहकांच्या अधिकारांना ओळख मिळवून देणारे ते पहिले जागतिक नेते ठरले होते. या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. आता बघूया ग्राहक हक्क जे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी येऊ शकतात. इंडियन सनरायझर्स ऍक्ट नुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता आणि स्वच्छतागृहाचा वापर करू शकता, तेही अगदी मोफत. तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही घेतलं नाही तरीही देखील या दोन्ही सेवांचा वापर तुम्ही करू शकता. बऱ्याचदा दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर उर्वरित सुट्टे पैसे दुकानदार आपल्याला चॉकलेटच्या स्वरूपात देतो. दुकानदाराकडे सुट्टे पैसे नाहीत म्हणून तो तुम्हाला त्या बदल्यात चॉकलेट देऊ शकत नाही. तुमचे उर्वरित पैसे पैशाच्या स्वरूपातच मिळणे हा तुमचा हक्क आहे, कारण चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदाराला नाही. जाहिरातींमध्ये दिलेले वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा ठोकू शकता. त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता. 2015 साली एक प्रकरण खूप गाजलं होतं. जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण गोरं झालो नाही असं एक व्यक्ती म्हणत एका फेअरनेस क्रीम कंपनीवर त्या व्यक्तीने दावा ठोकला होता. दिल्लीच्या ग्राहक हक्क न्यायालयात या दाव्यावर सुनावणी झाली. न्यायालयानं कंपनीला दंड ठोठावला आणि जाहिरातीचे प्रसारण बंद केले. रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे नुकसान झाले तर रुग्णालयावर कारवाई होऊ शकते. म्हणजे जर रुग्णालयानं काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील आणि त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत, जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते. सोबतच भारतीय ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना अजूनही हक्क प्रदान केले आहेत, जसे सुरक्षेचा हक्क, ज्यात माल किंवा सेवेमुळे होणाऱ्या धोक्यांमुळे संरक्षण मिळण्याचा हा हक्क आहे. माहितीचा हक्क, यात वस्तू किंवा सेवांविषयी पूर्ण आणि योग्य माहिती मिळण्याचा अधिकार आहे. निवडीचा हक्क, यामध्ये गुणवत्ता आणि किमतीनुसार वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार मिळतो. ऐकले जाण्याचा अधिकार ही ग्राहकाला देण्यात आला आहे, म्हणजे त्यांच्या तक्रारी किंवा समस्या योग्य व्यासपीठावर मांडण्याचा अधिकार आहे. वास्तविक निवारणाचा हक्क, यामध्ये नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार ग्राहकाला मिळतो. ग्राहकांनी केवळ आपल्या हक्कांवरच भर न देता आपल्या जबाबदारांनाही ओळखायला हवे. त्यासाठी हक्कांबरोबरच ग्राहक म्हणून आपल्याला काही जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. वस्तू खरेदी करताना पावती किंवा बिल घ्या. वस्तूची गुणवत्ता, वैधता आणि ब्रँड तपासा. वस्तू किंवा सेवांविषयी योग्य माहिती मिळवा. फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार नोंदणीसाठी पुढे या. ग्राहकांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने अनेक यंत्रणा सुरू केल्या आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रीय ग्राहक आयोग ही उच्च न्यायालयाप्रमाणे काम करणारी संस्था आहे. राज्य ग्राहक आयोग हा राज्य पातळीवर समस्या सोडवण्यासाठी स्थापन केली गेलेली एक संस्था आहे. तसेच जिल्हा पातळीवर तक्रारीसाठी जिल्हा ग्राहक न्यायालय आहेत. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांच्या सक्षमीकरणासाठी आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच पारदर्शक आणि निष्पक्ष बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम आणि धोरणेही सादर केली आहेत. 2024 मधील प्रमुख घडामोडींमध्ये ई कॉमर्स नियमांमध्ये सुरक्षा, डिजिटल ग्राहक संरक्षण, उत्पादन सुरक्षा मानके आणि शाश्वत उपभोग पुढाकार यांचा समावेश केला आहे. देशातील ग्राहक चळवळ बळकट करण्यासाठी आणि आर्थिक मदत उपलब्ध होण्यासाठी सरकारने ग्राहक कल्याण निधीही स्थापन केला आहे. याचे उद्दिष्ट ग्राहक कल्याणाला प्रोत्साहन देणे हा आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारचा वाटा म्हणून संबंधित राज्य ग्राहक कल्याण निधीची स्थापना करण्यासाठी विविध राज्यांना 32.68 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी 24 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाने ग्राहक कल्याण निधी स्थापन केला आहे. कोविड-19 मुळे ग्राहकांवर असलेले निर्बंध लक्षात घेणे, ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी स्वस्त जलद यंत्रणा ई दाखील पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ई दाखील हे ग्राहक तक्रार निवारणासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केलेला नाविन्यपूर्ण मंच आहे. यामुळे ग्राहकांशी संबंधित ग्राहक मंचाशी संपर्क साधण्याचा एक कार्यक्रम आणि सोयीचा मार्ग प्रदान केला जातो आणि त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता राहत नाही. ग्राहक हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वेळेत न्याय मिळणे सुनिश्चित करण्यासाठी
ई दाखल पोर्टने बाजी मारली आहे। राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 7 सप्टेंबर 2020 साली ई दाखल पोर्टल सुरू केले। ई दाखल पोर्टल भारतात सुरू केल्यानंतर त्याचा पुढचा भाग म्हणून तक्रार नोंदवणे, त्याचा पाठपुरावा व व्यवस्था सुरळीत व्हावे यासाठी सरकारने ई जागृती पोर्टल देखील सुरू केले। ई कॉमर्स मधील फसव्या व्यवहारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियमावली 2020 जारी केली। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने 30 नोव्हेंबर 2023 रोजी गैरव्यवहार प्रतिबंध व नियंत्रण मार्गदर्शन सूचना 2023 जारी केल्या। ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शक सूचनांद्वारे ई कॉमर्स क्षेत्रातील 13 विशिष्ट गैरव्यवहारांचे नियमन केले जाते। ग्राहकांच्या अधिकारांना व चांगल्या व्यापार पद्धतींना प्राधान्य देऊन ऑनलाईन व्यवहारांमध्ये खरेदीदारांना पारदर्शक व सुरक्षित खरेदीसाठी सक्षम बनवणे हा मानक प्राधिकरणाचा उद्देश आहे। त्यामुळे फसव्या किमती, छुपे शुल्क व सक्तीने सेवा घेण्यास भाग पाडणे अशा प्रकारांना आळा बसेल। तसेच सुरक्षित आर्थिक व्यवहार व पैसे परत देण्याची सुस्पष्ट धोरणे यांची हमी मिळेल। ग्राहक हा देशाचा प्रगतीचा कणा आहे, त्यामुळे त्यांना सन्मान आणि संरक्षण करणे आवश्यक आहे। या दिवशी आपण सर्वांनी आपल्या ग्राहक हक्काबद्दल जागरूक व्हावे आणि समाजात योग्य वस्तूंची निवड आणि फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी सजग राहावे या उद्देशाने आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशाच नवीन माहितीसाठी आमच्या प्रबोधन या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।